नव्हती, दारू होती. वर्कर लोक जरा बरोबर नाहीत, त्यामुळे गडबड होती जरा नाही, काहीच बरोबर. समजून घ्या जरा, काय समजून घ्या, काय घ्यायचं, काय म्हणशील बाबू. नंतर काय. तर मित्रांनो, आज सकाळी आपण घरातून निघालेलो आहे आणि सकाळचे वाजलेले 11. तर 11 वाजले, कारण की गाडी काय आली नव्हती रात्री, त्यामुळे जरा उशीर झालाय. तर त्या गाडीमध्ये पण काय वाईल्ड क्राफ्ट निघलं नाही बहुतेक. तर त्यात आर्यनचा माल निघलाय वाघोलीचा. तर आपल्याला आज जायचं वाघोलीला. तुम्ही त्या ब्लॉग मध्ये, मागच्या ब्लॉग मध्ये पण बघितलं असं, आपण वाघोलीला गेलो होतो. 3rd क्लास कंपनी म्हणत होतो मी ती. त्या कंपनीत जायचंय आपल्याला परत. तर ते स्विगी इंस्टामार्टचं हे गोडाऊन आहे, तर तिथं आपल्याला मटेरियल द्यायचंय. तर आता आपण घरातून निघलेलो आहे. तर आपण त्याला इथनं टाइम घालवतो, पहिलं गोडाऊनला पोहोचू, मटेरियल लोड करू आणि मग तुम्हाला निवांत भेटू. तर 13 बॉक्स आपण लोड केलेले, 13 बॉक्स आहेत. आपल्याला त्या कंपनीत नाही जायचं. मित्रांनो, मी मोशीचे सिग्नल लेफ्ट मारलाय, तुम्ही बघू शकता. आणि मला बहुतेक वाटतंय की पुढे गर्दी असणार आहे, कारण की आज ते दिंडी आहे 2 दिवसांनी. पण आजच लोक यायला चालू होतात 2-3 दिवस आधीच. मला वाटतंय गर्दी आहे पुढं. तर गर्दी आहे का वाटते, तर इथं मोशीच्या सिग्नलला हे लावलं होतं, भारत माता चौकात बॅरिगेट लावली होती. तर बघू आता पुढे गर्दी आहे का काय, नाही तर मग दुसरा रस्ता शोधावा लागेल आपल्याला. काहीतरी जुगाड करून तर जावंच लागणार आहे. तर चला तर आपल्याला आहे ना, वाघोलीत नाही जायचं, तर आपल्याला फुलगावमध्ये जायचं आहे. तर फुलगावमध्ये एक मटेरियल खाली करायचं आहे. तर आर्यनचं मटेरियल नाही, दुसरंच मटेरियल आहे, ते गोडाऊनला खाली करायचं तिकडं. तर चला पोहोचू आपण पहिलं फुलगावला. पण तर इकडं आलाय बाबू, त्याला म्हटलं चल माझ्यासोबत आज टाइमपास जरा, म्हणून त्याला पण घेऊन चाललोय मी. आणि एवढा वेळ त्याला नाश्त्याला आलाय, तसा लवकरच आलाय. तर मित्रांनो, या आळंदीत गर्दी बघा, पब्लिक आलेलं आहे इकडे लय. आणि इकडं आलाय पब्लिक मध्ये बाबू डाऊन आलेला आहे. आणि पोलीस मंडळ पण इकडे थांबलेलं आहे. मग आता जेवायला यायचं का काहीतरी सांगू नको बाबू. मित्रांनो, आम्ही गेलो होतो फुलगाव मध्ये. तर फुलगाव मधलं ते बंद आहे, पण इकडे आम्ही आता वाघोलीत त्यांचीच ब्रांच आहे ती 3rd क्लास कंपनीची. तर तिथं आम्ही परत मटेरियल द्यायला चाललोय आता फुलगावचं मध्ये, म्हणून इकडं वाघोलीत द्यायला चाललोय. तर तिथं पण झंझट आहे, डोक्याला ताप बंद आहे. काय म्हणतो बाबू, काय म्हणतो याच गोष्टीवर? त्या दिवशी काय झालं, चव्हाला काय दिसलं रे? चौक नाही दिसला ना, 2 जण तरी मारले असते. नीट शॉट सांग काय झालाय. जाऊ दे, काय सांगत. चौक दिसला नाही, त्याला एवढं मोठं. आपण लागलं इकडं कुठला रोड आहे, क्या बोला तूने? कुठला रोड आहे? नगर पुणे रोड. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, ही कंपनी गोडाऊन एकदम 3rd क्लास पेपरमेंटचा विषय. म्हणजे तुम्ही पण एक काम करा, तुम्हाला एक काम सांगतो मी आता. स्विगी इंस्टामार्टवाले भविष्यात माझी कधी व्हिडिओ बघितली तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जेवढी डिलिव्हरी फास्ट देताय ना कस्टमरला, तेवढं तुमचं 3rd क्लास कंपनी 3rd क्लास नाही, म्हणजे तुमची सर्व्हिस 3rd क्लास आहे. तुमच्या मागे तुमचे वर्कर लोक बरोबर काम नाही करत राहिले. पुसायला दे ना काहीतरी. ठीक आहे ना, तुमचे वर्कर लोक, तुमची काही चूक नाही कंपनीची. नाही, ते कपडा याच, तुमची काय कंपनीची काही चूक नाही विषय. तुमचे वर्कर लोक तुमच्या चुकीचे डावले. तुम्ही वर्कर लोक जरा बरोबर नाहीत, त्यामुळे गडबड होती. जरा नाही, काहीच बरोबर नाही, ते मला मान्य आहे. तुम्ही इकडे बघू शकता, आम्ही आलेलो इकडे येऊन लय वेळ झालाय. तो बाबू दार बिर आपटायला लागलाय, तो रिक्षावाला काहीतरी बोलन. बाबू, मी तुम्हाला सांगतो, स्विगी इंस्टामार्टची सर्व्हिस जेवढे डिलिव्हरी फास्ट देतात ते ऑनलाईन मध्ये स्लो घेते, तेवढे इथे स्लो घेतात ते. म्हणजे आता तुम्हाला सांगतो, इथं जर कुरिअरनी मटेरियल घेऊन आलो ना आपण, तर चेक करून नाही घेत. आणि जर डायरेक्ट पार्टीकडून घेऊन आलो ना, पार्टी म्हणजे त्याच्या डीलरकडून, तर त्याच्याकडून सगळं मटेरियल चेक करून घेतात. गाडीवाल्याकडून सगळं मटेरियल बॉक्स बिक्स फोडून घेतात. आहे की नाही बाबू? काय विषय चालू होता आता? बॉक्स फोडून. तर बाबू म्हणला बिअरच्या बाटल्या म्हणून, काय बिअरच्या नव्हत्या त्या, ते वेगळंच काहीतरी विषय होता. लिहिलं होतं बिअर नव्हतं ते. तर असे सगळे खेळखंडोबा आहे तिथं. नव्हती, दारू होती. बरं, दारू का असायला. पण कंपनी तुमची काही चूक नाही. माझ्या भविष्यात तुम्ही कधी व्हिडिओ बघत असताना तर जरा गोडाऊनकडे लक्ष द्या, जरा विजिट मारत जावा. तुमच्या विजिट मारायला लोक आले की हे फुल तयारी विहिरीत बसतात, हारबीर घालतात कंपनीला चांगलं दाखवतात आम्ही. हा, आणि तो लय मोठा विषय. मला आता तुम्ही जरा समजून घ्या. एवढा नाही, एवढा चांगला मोठा आहे. तर
समजून घ्या जरा, काय समजून घ्या, काय घ्यायचं काय घ्यायचं समजून ते पण आहे घे मला. आता काहीतरी. घ्या आता काहीतरी समजून. तर आता इथं एक आता आपली गाडी काही खाली झालेली नाही. इथं आता परत अपार्टमेंट घेतली होती, परत अपार्टमेंटचा विषय झालेला आहे. अपार्टमेंट नाही म्हणतात तिथे. पण आता विषय काय, आपण इथं थांबायचं, झालं तर ठीक, नाही झालं तर परत रिटर्न घेऊन जायचं. पटकन घेऊन जायचं. मित्रांनो आम्हाला लागली इकडे भूक, आम्ही भजे बिजे आणले, वडापाव बिडपाव आणले, ते बाबल निमका आवडतं म्हणून निमका आणले. आणि आता आम्हाला जेवू द्या, जेवण नाही, नाश्ता करू दे. नाश्ता करू द्या. जेवण तर झालं कलाकारी बाबू. इथे एक आणि हा अजून इकडे दाखव. तर एवढं सगळं आम्ही आणलंय आणि एवढं सगळं आम्ही दानकावणार आहे. चला खाऊन घेऊ आणि मग तुम्हाला भेटू. तर मित्रांनो प्रत्येक वेळेस सारखी आपली गाडी काय खाली झाली नाही, तर इथं पण प्रॉब्लेम झाला परत. आणि इथून पुढे तुम्हाला हिस्ट्री बाबू सांगन. काय नाही. सांग बाबू काय झालं, सांग पटकन. गाडी काय खालीच झाली नाही. आम्ही लय वेळ बसलो 2-3 तास, तर- गाडी काय खालीच झाली नाही. आता आम्ही चाललेलो आहे परत माल रिटर्न घेऊन. आता मटेरियल आपण परत रिटर्न घेऊन चाललेलो आहे, काय टेन्शन नाही, उद्या बिद्या घेऊन येऊ. उद्या परवा घेऊन जाऊ. बघू आता चाललो आता आम्ही घरी माल घेऊन. हा तर हे प्रत्येक वेळेस सारखी यांची झंझटच असते, काय विषय नाही. करू नंतर खाली. काय म्हणशील बाबू, नंतर खाली उद्या येशील का मग? येतो. तर उद्या बाबू आपल्यासोबत येणार आहे परत. बघू त्याचं काय 12 वाजता उठण्याचं नियोजन असते. बघू पुढचं पुढं. सांगून जा, सांगून जा कोणाला व्हिडिओ काय चाललोय म्हणून. हा चाललोय मी, येतो उद्या परवा. बाय बाय. उद्या फोन करतो तुला. उद्या फोन करतोय आपल्याला. मित्रांनो बाबाला आता पण इकडे सोडलेले आहे आणि आपण चाललेलो आहे घरी. चला जाऊ घरी आता, मटेरियल उद्याच बघू. मित्रांनो मी आलेलो आहे इकडे घरी आणि मटेरियल काय खाली झालं नाही, तर तिथं परत प्रॉब्लेम झाला होता प्रत्येक वेळेस सारखा. तर बघू, मी खाली नाही गेलं मटेरियल पडवला, उद्या बिद्या गेल्यावर बघू त्यानंतर.